सार्वजनिक श्री गणेशजींची पूजा अर्चना करायचं म्हणून सर्वांना निवेदन दिलं आणि त्यांनी काय केले की सुरुवात केली गणेशजींना पूजवायची। आणि तेव्हापासून हळूहळू फक्त महाराष्ट्रच नाही, फक्त कर्नाटकच नाही, अख्ख्या देशभरात ही 11 दिवसाची 10 दिवसाची जे श्री गणेश भगवानची जी पूजा आहे, अर्चना आहे, आपण ही केली जाते। तर एकनिष्ठ असा हा जो भगवान आहे ज्याच्या समोर मी थांबलेला आहे, ज्याला श्री पार्वती मातेने बनवलं, घडवलं त्याला, आणि हा श्री पार्वती मातेचा मुलगा आहे श्री गणेश भक्त म्हणून। त्याला फक्त बनवलं आणि त्याला सांगितलं गेलं, फक्त एकच सांगितलं गेलं की एक आईची एक त्यांनी फक्त एक हे दिले की बाळ मी स्नान करून येईस्तोपर्यंत कुणालाही आतमध्ये सोडायचं नाही। आणि हा बाळ श्री गणेशजी थांबला होता बाहेर, महलच्या बाहेर थांबला होता आणि पार्वती माता स्नान करायला गेली होती। तेव्हा आपले नंदी भगवान आणि शंकरजी भगवान येतात, त्यांनी म्हणतात की बाळ मला आत जाऊ दे। तरी सुद्धा एक आईचं वचन जे आहे त्यांनी एवढं कठोर पाळलं की काहीही होऊ देत, माझ्या जीवाला काही होऊ देत, काही होऊ देत, जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत तुम्हाला आत नाही सोडणार। आणि हे मी माझ्या आईचं जी आज्ञा आहे त्याचं पालन करतोय। आणि त्या उद्देशाने त्याने शेवटी त्याला स्वतःचं मुंडकंही गमावलं गेलं, पण त्याने जिद्द नाही सोडली की आपल्या आईच्या आज्ञेचं पालन केलं। तर स्वतःच्या पोटातून जन्म दिलेलं बाळ सुद्धा आज आपल्या आई वडिलांना बाहेर सोडून फिरतंय। त्या तालुक्यामध्ये मी विचार करतोय की बरेच जण कुणी डोकं मॅड होऊन इकडं तिकडं आमची कोणतरी एकटे गेलेलं आहे, कुठं कुणाला सापडलं तर पाठवा म्हणून मेसेज देतात, कुणी मलप्रभा नदीमध्ये बुडून जीव हे म्हणजे उडी घालून कुणीतरी केलेलं आहे। आणि हे वय कितीचं आहे, 60 वर्षांपुढील लोक अशी करायले, कोणी गळपास लावून घेतलं, वय किती विचारल्यानंतर 60, 65, 70 वर्ष, का बाबा असं का व्हायचं? तर आपली मुलं का त्यांच्याकडे लक्ष देत नाही झाले, काय नाही झाले, काय त्यांना काय एवढा प्रॉब्लेम मिळालाय? अख्खं जीवन त्यांनी जगले, लहानाचे मोठे झाले, 60-70 वर्ष झाली, आता त्यांचं वय नाही आहे, आता त्यांचं वय बसून राहायचं आहे, थोडे दिवस उरलेले आहेत। त्या थोडे दिवसामध्ये पण जर ते किचत असतील, त्या थोड्या दिवसामध्ये पण त्यांना जगायची इच्छा होत नसतील, तर एवढं मोठं आमची ही युवा पिढी परिवर्तन काय घडवत आहे आणि आपल्या आई वडिलांकडे दुर्लक्ष का देत आहे? तर हा एक मोठा प्रश्न मला पडतोय की दर दिवशी मी बघतोय न्यूज मध्ये, तर हाच प्रश्न येतोय की आपल्या तालुक्यामध्ये की आज मलप्रभा नदीमध्ये कोणाची तरी डेड बॉडी भेटली, आज पुलावरून उडी घालायला गेलेले त्याला आम्ही धरून घेऊन गेलो, अशा त्या प्रत्येक न्यूज बघून कोणीतरी आमचा माणूस कुठेतरी हरवलेला आहे आणि त्याला कुणाला भेटलं तर वापस पाठवून द्या। तर काय न्यूज आहेत का या? ठीक आहे बाबा, एक लहान मुलगा काहीतरी भांडण करून गेलं म्हटलं तर चला मानतो आपण, पण 60-70 वर्षाच्या ज्यांनी लहान मुलाला आपला जन्म देऊन त्याला कंटाळायच्या अगोदर त्याचा सांभाळ केला आणि शेवटी त्यांना जर आपण दुरीवरती ठेवलं तर याच्यापेक्षा आपल्याला म्हणजे जगण्याची काही हेच नाही आपल्याला। जर आपल्या एखाद्या स्वतःच्या ज्या म्हातारपणी त्यांना जर आपण सुखी ठेवू शकत नाही, आणि मला हाच प्रयत्न चालू आहे की या तालुक्यामध्ये आपल्याला काहीतरी बदल घडवायचा आहे आणि मी सतत हे करतोय। बऱ्याच जणांचे मी विरोधात आहे, बरेच विरोधात आहे, मी कुठल्याही पक्षाला सपोर्ट करत नाही आणि सपोर्ट कुणाला करतोय, फक्त एक हाफ चड्डीवाल्याचा पोरगा म्हणून मी हाफ चड्डीवाल्याला सपोर्ट करतोय। पण सर्वात सांगतो तालुक्यामध्ये सुशिक्षित लोक पण चांगली असतात, सगळे चांगले असतात, पण हे आपले जे शेतकरी लोक आहेत खूप वाईट आहेत, कारण की यांना फक्त त्याच ह्याच्यावरती जगायचं आहे, यांना संस्कृती नको आहे, काही संस्कार नको आहेत, यांना काही दुसरं हे नको आहे की माणसं ओळखायचे नाहीत, काय नाही, त्यांना कुणीतरी येऊन बोलावलं तर त्यासारखं त्यांनी जात राहतात। कितीही सांगा, कितीही वर्षानुवर्ष कोणीतरी येतात निवडून, काय होतंय, पण शेवटी जे रस्ते आहेत तसेच आहेत।
आज तालुक्याची जी तालुका जो आज आम्ही दुसऱ्यांच्या हातामध्ये देत चाललोय, ही आपली हे नाही आहे, आपला मोठेपणा नाही आहे। मोठमोठे साहेब येतील, बाहेरून येतील, त्यांच्याशी आम्ही फोटो जरी घेतलो, आम्हाला काही एक 4 आण्याचा फरक नाही पडणार। तुमच्या घराला सोन्याची भिंत नाही होणार आहे, त्या सोन्याचा दरवाजा नाही होणार आहे, पण तुमच्या हक्कासाठी तुम्ही जर स्वतः चांगला निर्णय घेतला तर तुमचं गावाचं पण भलं होईल, सगळंच भलं होईल। मी प्रत्येक ठिकाणी जातोय, मला म्हणतात की देवांबद्दल काही बोलू नका का, जर यांना संस्कृतीच माहिती नाही तर पूजा करून तरी काय फायदा आहे। एखाद्या मुलाला शिमगा माहिती नाही, शिमगा का मनवतोय, दसरा का मनवतो माहिती नाही, दीपावली का मनवतो माहिती नाही आहे, मग फक्त काय आपण फक्त मंदिरच बनवायची, राजकारण्यांकडून आपण देणग्याच घ्यायच्या, इलेक्शन आलं म्हणजे 1.5 लाख घेऊन मंदिर बांधायचं, बाकी सगळं सुधरेल का? आपण पूर्वी विचार करायचा। एक छानपैकी एक उदाहरण देतो तुम्हाला। परवा दिवशीच मी एक शीख लोकांच्या मंदिर मध्ये गेलो होतो, कुठं अमृतसर म्हणून आहे, तिथं गोल्डन टेम्पल, सोन्याचं स्वर्ण मंदिर आहे, पूर्ण सोन्याचं मंदिर आहे। त्या मंदिरात घुसल्यानंतर तुमचे चप्पल सुद्धा घेऊन